मनीष चल लवकर. सो हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल शिव मेट मनी. सुप्रभात सगळ्यांना सगळ्यात पहिले आणि गुड मॉर्निंग. आज आहे डे 2 आणि आज आम्ही चाललो आहोत ओंकारेश्वरला. तो सकाळी आम्ही 4 वाजता उठलो होतो कारण काल रात्री खूप जास्त थकलो होतो. त्याच्यामुळे काल मला एंड पण नाही करता आला ब्लॉग, कारण काल पण आम्हाला खूप जास्त गर्दी लागली महाकालच्या दर्शनाला आणि काल भिजलो पण होतो. सगळे कपडे वगैरे सगळे ओले झाले होते. सो त्याच्यामुळे मला काय ब्लॉग वगैरे एंड करता नाही आला. सो आज आहे डे 2 आणि आज आम्ही रिटर्न घरी पण जाणार आहोत कारण की पावसाचं वातावरण आहे. आम्ही जास्त अजून फिरणार होतो, म्हणजे अजून एक दिवस थांबणार होतो पण नाही थांबता आलं आम्हाला. सो आम्ही रिटर्न परत घरी जाऊ. आता आम्ही रिक्षाने चाललो आहे एका स्पॉटला आणि आम्हाला तिथून एक व्हॅन भेटणार आहे. त्या व्हॅनमधून आम्ही ओंकारेश्वरला जाऊ. ओंकारेश्वरला जायला तरी आम्हाला 3 तास लागतील कारण इथून आहे 160 किलोमीटर. बट या आजची मॉर्निंग खूप जास्त फ्रेश आहे, खूप छान आहे. खरं तर तुम्हाला सांगू का, मला जायची इच्छाच नाही होतं उज्जैनवरून, कारण ते एक कनेक्शन आहे. माझा भाऊ मला बोलला होता की दीदी तुला असं वाटेल की उज्जैनवरून नाही निघावं. ठीक आहे, इथं थोडंसं आहे की ते जेवण थोडंसं आम्हाला प्रॉपर भेटलं नाही. जे ॲक्च्युअली महाराष्ट्रात जे जेवण वगैरे भेटतं असं काही भेटलं नाही. बट तर काल महाकालचं दर्शन घेऊन मला असं वाटत होतं की यात परत आज दर्शनाला जावं. इट्स ओके, आम्ही परत येऊ. मला माझा नवरा बोलला आहे की शेवणपुणेवर परत घेऊन येईल. आम्ही बाईकवर येऊ आमच्या, ठीक आहे. तोपर्यंत आमचे फ्रेश लुक बघा बाकीच्या लोकांचे. हॅलो हॅलो हाय हॅलो, हे रिक्षावाले भैया आहे, हाय करू. हाय. ठीक आहे, चलो फिर. आता आम्ही व्हॅनमधून बसल्यानंतर मग पुढे मी तुम्हाला दाखवते, कारण ते खूप सुंदर रस्ता आहे ओंकारेश्वरला जायचा, पहाडी रस्ता आहे. तो तुम्हाला मी दाखवते, ठीक आहे. चलो. सो हे गाईज, सो मी आता व्हॅनमध्ये बसलो आहे आणि आम्ही आता चाललो आहे ओंकारेश्वरला. मला थोडंसं इथे प्रॉब्लेम झाला. मी 1 घंट्यापासून इथेच फिरतो आहे उज्जैनमध्ये, कारण की जी म्हणजे ॲक्च्युली आम्हाला एक्स्ट्रा सीट्स हवे होते व्हॅनमध्ये आणि 3 सीट्स पाहिजे होते. त्याच्यामुळे आमची गाडी खूप खूप लेट निघाली आणि 3 सीट्स भेटतच नव्हते गाडीचे. सो आम्ही आता डायरेक्ट गाडी केली आहे, म्हणजे फक्त आम्हीच 5 जण आहे या व्हॅनमध्ये, म्हणजे येऊन जाऊन. म्हणजे आता तिथून आम्हाला ते इंदोरला पण सोडून देणार. सो या खूप सुंदर आहे ॲक्च्युली, तर वातावरण खूप सुंदर आहे. ओंकारेश्वरला जाण्याचा रस्ता पण खूप जास्त सुंदर आहे, बघू शकतो. भैया तो बहुत व्हॅनवाला ड्रायव्हर खूप जास्त पळवतोय गाडी. असं आता 2 तासातच पोहोचवतो नाही का. ये देखो मेरे हस्बैंड, देखो हो रहा है आपको, हो रहा है थोड़ा नहीं ज़्यादा ही. येऊ मागे. मी कम्फर्टेबल नहीं. कम्फर्टेबल नाही आहे, येऊ मागे येऊ. जाऊ तिथे तुम्ही व्ह्यू एन्जॉय करावा. हा आम्ही आता थांबलो आहे ब्रेकफास्ट करायला, नाश्ता करायला. सो मस्त ते गरम गरम वडेपाव आणि पोहे पण आहे, चहा आहे. वडापाव गरम आहे का? पोहे नको, पोह्याने पित्त होतं. कचोरी गरम है, कचोरी खाएंगे फिर. ठीक है चलो. हम अभी ना सॉरी अजून हाँ छोले में देना है कि चटनी में देना है? कचोरी चटनी 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 चटनी. ठीक आहे चला, आम्ही आता मस्त कचोरी एन्जॉय करतो. बघू इथली एमपीची कचोरी कशी लागते. ठीक आहे चलो दे. गाईज आम्ही आता इथे ओंकारेश्वरच्या घाटात थांबलोय. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो, कसला भारी व्ह्यू आहे. 1 सेकंड हे बघा.
झाला आहे आणि आम्ही इथे घाटामध्ये थांबलो आहे आणि किती सुंदर होतं तुम्ही बघू शकता समोर. मला खूप 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 जास्त भारी वाटतं, एकदम भारी वाटतं. शी आय एम ऑल्सो लुकिंग सो ब्युटिफुल. बट आय एम स्केअर्ड ऑल्सो बिकॉज मला घाटात पर्सनली खूप जास्त भीती वाटते. पण इथलं नेचर बघून मला तेवढं जसं आज एवढं जाणवत नाही भीती. Baby, come closer. You're taking over me. Don't lose composure. I know this summer's where we're meant to be. Lights on the ceiling, your touch, all I feel. Drinks keep us spilling. This night so unreal. Bodies are breathing. We're lost in the heat. Baby, don't leave me. Just stay here with me. Baby, come closer. सो आम्ही आता इथे ओंकारेश्वरला आलो आहे आणि आम्हाला पुढे पार्किंग नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला ते 2 किलोमीटर आधीच उतरावं लागलं. सो आता इथून आम्ही ऑटो करून चाललो आहे आणि मग डायरेक्ट दर्शनाला जाऊ. सो आम्ही कालच VIP पासेस काढले होते, बघू. ॲक्च्युली आमचा स्लॉट गेला आहे, आम्ही 10 ते 12चा स्लॉट बुक केला होता. बट आता 12 वाजले काय मध्ये घेतील का नाही. इथे आम्ही पोहोचले ओंकारेश्वरला आणि इथे खूप सुंदर आहे वातावरण. ॲक्च्युली नेमकं आम्ही रॉंग टायमाला पोहोचलो आज पण, कारण की 12 ते 2 मंदिर बंद राहतं आणि नेमकं आता 12:15 वाजले. सो आम्ही बघू की थोडंसं काहीतरी गोष्टी एक्सप्लोअर करू, जसं नर्मदा नदी वगैरे तिथे जाऊन बघू काय. जास्त सुंदर व्ह्यू दाखवते नर्मदा नदीचा, हे बघा. सो हे हाय गाईज. सो आमचं आता दर्शन झालं आहे आणि खूप सुंदर दर्शन झालं. एक्झॅक्ट आमचं म्हणजे ज्योतिर्लिंगाला जे मेन ज्योतिर्लिंग होतं ओंकारेश्वरचं, तर त्याच्या एक्झॅक्टली समोर आम्हाला अभिषेक करायला भेटला आणि मी खूप जास्त खुश आहे बिकॉज काल माझं दर्शन नव्हतं झालं उज्जैनचं. बट या आज मी खूप 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 जास्त खुश आहे आणि मला खूप जास्त छान. आणि आम्ही अभिषेक केला, ते अभिषेक पण करू. तुम्हाला अभिषेक वगैरे करायचा असेल तर तुम्ही बघू शकता. छान, खूप मस्त पूजा झाली आणि लकीली सगळ्यात पहिले आमचा नंबर लागला. एवढी गर्दी नव्हती, पहिला नंबर आमचा. हार्डली 20 मिनिट्स लागले फक्त आम्हाला बाहेर यायला. सो या आणि ते खूप जास्त छान वाटतं ॲक्च्युली. ते खूप सुंदरची नदी वगैरे, व्ह्यू पण खूप सुंदर आहे. पीस भेटतो, पीस आहे. जेवढा थकवा होता प्रवासाचा सगळा चाललाय. येस. आणि आम्हाला अजून खूप वेळ आहे. फ्रेश वाटतं. आम्ही अजून 3 तास आहोत इथे. 3 तास फिरू जरा आणि मग 4-4:30 वाजता इथून निघू. आमचं ओंकारेश्वरचं दर्शन झाले आणि आम्ही आता ममलेश्वरला आलो आहे. असं म्हणतात की अमलेश्वर आणि ओंकारेश्वर हे भाऊ आहे. सो या हे बघा, एक सुंदर मंदिर आहे, थोडी प्राचीन पण दिसतं. सो आम्ही चाललो आता या दर्शनाला. ठीक आहे. इकडे असं आल्यावर वाटतं की कुठल्या तरी प्राचीन सिटीमध्ये चाललो. इकडे पूर्ण जो यायचा रस्ता आहे आणि हे मंदिर खूप प्राचीन आहे. हॅलो गाईज. सो आमचं आता ममलेश्वर महादेवाचं पण दर्शन झालं आहे.
खूप सुंदर दर्शन, हार्डली 20 मिनिट्समध्ये. नो VIP पास, काहीच नाही. इतकं सुंदर आणि मस्त प्राचीन मंदिर आहे खूप. आणि आता आम्ही चाललो आहे नदीला, नर्मदा नदी, जी खूप पवित्र मानली जाते. सो आम्ही आता तिथे बोटिंग वगैरे तर नाही करणार, तर आम्हाला आमच्याकडे टाईम लिमिट खूप कमी आहे, आम्हाला लवकर निघायचं आहे घरी. बट आम्ही थोडेसे फोटोज काढू आणि थोडंसं नर्मदा नदीच्या इथे थोड्या वेळ बसू. ठीक आहे. किती खायला खूप जास्त मस्त रेसिपी काही आहे, खूप भूक लागली होती. एकटेच खाते. हॅलो गाईज, सो आम्ही आता जेवायला थांबलो होतो कारण आम्ही मॉर्निंगपासून काही खाल्लं नव्हतं. सो आणि आम्ही इतकं थकलो होतो की आम्हाला मध्ये काही ब्लॉग बनवताना मध्ये काय कंटेंट टाकता नाही आलं कारण की खूप जास्त पाऊस सुरू होता आणि आमच्या बॅग्स आणि कॅमेरा सगळं बॅक साईडला ठेवलं होतं. सो त्याच्यामुळे आम्हाला काही जास्त वेळ नाही भेटला. बट या आम्ही काय बोला काहीतरी मेरे प्रिपरेशन्स नहीं अभी बोलू कुछ. होप यू गाईज एन्जॉयड आवर मिनी ब्लॉग. 2 दिवसाचा ब्लॉग होता, चांगला होता. येस, आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय केला आणि आमचं आता जेवण वगैरे पण झालं आणि आता इथून आम्ही बसने जाऊ. ॲक्च्युली इथून 5 मिनटाच्या अंतरावरच आमची बस आहे, ती थेट आम्हाला नाशिकपर्यंत पोहोचेल. सो त्या पिरियडमध्ये नो ब्लॉग, नो काहीच नाही. आमचा काय म्हणतात ते, आमचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो आहे. त्याआधी मी माझ्या फॅमिलीचे रिव्ह्यूज घेते की त्यांना कसं वाटलं या मिनी ट्रिपमध्ये. नो 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 यू हॅव टू से. खूप छान वाटलं मला. आता खूप थकलं आहे, बस वाट बघतोय घरी कधी पोचते. पण खूप छान ट्रिप झाली. आय होप लवकरच येऊ. ओके. तुम्ही तुमच्या हस्बंडसाठी प्रे केलं का मग? सगळ्या फॅमिलीसाठी प्रे केलं. ठीक आहे. अब मेरे पती को पूछती हूँ, तुम्हाला कसं वाटलं आपल्या ट्रिपमध्ये? माझं ड्रीम तुम्ही पूर्ण केलं, थँक्यू सो मच. इट्स नॉट जस्ट युअर ड्रीम, इट वॉज माय ड्रीम ऑल्सो. ओके. ओंकारेश्वरला छान म्हटलं ना. खूप छान वाटतंय. आपण जे प्लॅन केलं आहे ना की सगळे ज्योतिर्लिंग कवर करायचे आपल्याला, तर आय थिंक टिल नाव आपण 5 ज्योतिर्लिंग कंप्लीट केले आणि आज आपण 3 कंप्लीट केले त्याच्यापैकी. आय मीन नॉट आज, काल आणि आज म्हणजे 3 कंप्लीट केले. माझे 3च झाले. ही जर्नी आपण कंटिन्यू करू. माझे जे तुझे 3 नाही झाले ते आपण झाले. परत कॅप्चर माझे 3च झाले. तुमचे तरी 5 झाले. परत मला आता इथून माझी इच्छा की मी सोमनाथला जावं, सोमनाथ किंवा रामेश्वरम, या दोघांपैकी एक ठिकाणी जायचं आहे मला. 2 ठिकाणी जायचं आहे मला. ठीक आहे, चलो देन चलो बोलो हर हर महादेव. आणि येस, थँक्यू आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल. तुम्हाला नक्की आवडला असेल, प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला. ठीक आहे. सो मिलते हैं अभी नेक्स्ट ब्लॉग में. बाय 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 बाय.